कारण शेतकरी बांधवांनो, उन्हाळ्याच्या मध्ये शेती करणे हे मोठे आव्हान असते. कारण या काळात तापमान साधारणपणे 35 ते 45 अंश सेल्सिअस पर्यंत वाढते. प्रखर सूर्यप्रकाश, वेगाने वाहणारे वारे आणि जास्त बाष्पीभवन यामुळे जमिनीतील ओलावा खूप लवकर कमी होतो. यामुळे पिकामध्ये उष्णताजन्य ताण म्हणजे हीट स्ट्रेस निर्माण होतो. या ताणामुळे पिकामध्ये काही लक्षणे दिसतात, जसे की पान वाकणे, फुलगळ होणे, दाणे किंवा शेंगा नीट न भरणे आणि शेवटी उत्पादनात घट होणे. पण योग्य नियोजन आणि काही सोप्या तंत्रांचा वापर केल्यास उन्हाळ्यातही पिकाचे चांगले उत्पादन मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊया उन्हाळ्यात पिकांची सखोल काळजी कशी घ्यावी. पाणी व्यवस्थापन सर्वात महत्त्वाचा घटक. उन्हाळ्यात शेतीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य पाणी व्यवस्थापन. सिंचनाची योग्य वेळ. शेतकऱ्यांनी पाणी देण्याची वेळ योग्य ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी 5 नंतर पाणी द्यावे, कारण या वेळेत तापमान तुलनेने कमी असते आणि पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. दुपारच्या वेळी पाणी दिल्यास साधारण 20 ते 30% पाणी बाष्पीभवनामुळे वाया जाते. मातीप्रमाणे पाण्याचे अंतर. प्रत्येक जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वेगळी असते. हलकी किंवा वाळू मिश्रित जमीन असल्यास पाणी 7 ते 10 दिवसाच्या अंतराने द्यावे. मध्यम जमीन असल्यास पाणी 10 ते 12 दिवसांनी द्यावे आणि भारी जमीन म्हणजे काळी जमीन असल्यास पाणी 12 ते 15 दिवसाच्या अंतराने द्यावे. यामुळे पाण्याचा योग्य वापर होतो. पिकांच्या संवेदनशील अवस्था. पिकाच्या काही अवस्था अशा असतात की त्यावेळी पाणी न दिल्यास मोठे नुकसान होऊ शकते. या अवस्थांना क्रिटिकल स्टेजेस असे म्हणतात. उदाहरणार्थ फुलोरा अवस्था, शेंगा किंवा दाणे भरण्याची अवस्था, भाजीपाल्यात कंद वाढण्याची अवस्था आणि रोप लागवडीनंतरचा पहिला आठवडा. या अवस्थेत पाणी देणं अत्यंत आवश्यक आहे. एकाड एक सरी पद्धत. जर पाण्याची कमतरता असेल तर एकाड एक सरी पद्धत वापरता येते. म्हणजे एक सरी भिजवून दुसरी सरी कोरडी ठेवली जाते. या पद्धतीमुळे 30 ते 40% पाण्याची बचत होते. बाष्पीभवन कमी करण्यासाठी अँटी ट्रान्सपिरंट्सचा वापर करणे. उन्हाळ्यात पानातून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडते. हे पाणी कमी करण्यासाठी अँटी ट्रान्सपिरंट्स वापरले जातात. 1% पोटॅशियम नायट्रेटची फवारणी. 10 लिटर पाण्यात 100 ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट मिसळून फवारणी करावी. यामुळे पिकांची उष्णता सहन करण्याची क्षमता वाढते. 6% काओलिन फवारणी. 10 लिटर पाण्यात 600 ग्रॅम काओलिन मिसळावे. ही फवारणी केल्यावर पानावर पांढरी पातळ फिल्म तयार होते. हे फिल्म सूर्यकिरण परावर्तित करते आणि पिकावरील तापमानाचा ताण 3 ते 5 अंशांनी कमी होतो. मल्चिंग म्हणजे आच्छादन. मल्चिंग म्हणजे जमिनीवर आच्छादन घालणे. मल्चिंगचे फायदे. जमिनीतील ओलावा टिकून राहतो. तणांची वाढ कमी होते. मातीचे तापमान कमी राहते आणि मुळांची वाढ चांगली होते. मल्चिंगचे प्रकार. सेंद्रिय मल्चिंग. गवत, पालापाचोळा किंवा पीक अवशेष वापरता येतात. साधारण 5 टन प्रति हेक्टर प्रमाण वापरले जाते. प्लास्टिक मल्चिंग भाजीपाला आणि फळबागांसाठी खूप उपयुक्त असते. खत व्यवस्थापन. संतुलित वापर आवश्यक. उन्हाळ्यात खतांचा वापरही संतुलित असणे आवश्यक आहे. विशेषतः युरिया म्हणजे नत्राचा अतिवापर टाळावा, कारण त्यामुळे पीक जास्त मऊ होते आणि मावा, तुडतुडे यासारख्या किडींचा प्रादुर्भाव वाढतो. योग्य उपाय. ठिबकद्वारे विद्राव्य खत देणे म्हणजे फर्टिगेशन. संतुलित NPK खतांचा वापर करणे. सूक्ष्म अन्नद्रव्ये जसे की झिंक, बोरान यांचा वापर करणे. तसेच सेंद्रिय खतांचा वापर वाढवणे. सिंचन पद्धती
तुलना. ठिबक सिंचन. ठिबक सिंचनामुळे 40 ते 60% पाणी बचत होते. याची कार्यक्षमता साधारण 90 ते 95% असते. फळबागा, ऊस आणि भाजीपाला पिकांसाठी ही पद्धत अतिशय उपयुक्त आहे. पाणी थेट मुळाजवळ दिले जाते. तणांची वाढ कमी होते आणि खतही पाण्यातून देता येते. दीर्घकालीन दृष्टीने ही सर्वात फायदेशीर सिंचन पद्धत आहे. तुषार सिंचन. या पद्धतीत पाणी पावसासारखे शिंपडले जाते. यामुळे 30 ते 40% पाणी बचत होते. पालेभाज्या आणि भुईमुगासाठी ही पद्धत उपयुक्त आहे. सरी पद्धत ही पारंपरिक पद्धत आहे. खर्च कमी असतो पण पाण्याचा अपव्यय जास्त होतो आणि तणांची वाढही जास्त होते. कीड व रोग नियंत्रण. उन्हाळ्यात रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढतो. मावा, तुडतुडे, फुलकिडे. उपाय: निंबोळी अर्क 5% फवारणी करावी. दशपर्णी अर्क वापरावा. पिवळे चिकट सापळे लावावेत आणि संतुलित खत वापरावे. फळबागांचे संरक्षण. उन्हाळ्यात फळबागांचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. सूर्य तापापासून संरक्षण. आंबा, डाळिंब आणि पेरू फळांना कागदी पिशव्या लावाव्यात. काही ठिकाणी शेडनेट वापरले जाते. खोड संरक्षण. झाडाच्या खोडावर बोर्डो पेस्ट किंवा चुनाचा लेप लावावा. यामुळे साल तडकणे थांबते आणि खोडांचे तापमान कमी राहते. उन्हाळ्यासाठी योग्य पिके. कमी पाणी लागणारी पिके उन्हाळ्यात घेणे फायदेशीर ठरते. उदाहरणार्थ मूग, उडीद, भुईमूग, बाजरी, चवळी ही पिके जमिनीत नत्र स्थिरीकरण करून जमिनीची सुपीकता वाढवतात. अतिरिक्त महत्त्वाच्या टिप्स. सकाळी हलकी फवारणी करावी. तण नियंत्रण वेळेवर करावे. माती परीक्षणावर आधारित खत वापरावे आणि हवामान अंदाज लक्षात घेऊन सिंचनाचे नियोजन करावे. निष्कर्ष. उन्हाळ्यात पिकांचे यशस्वी व्यवस्थापन करण्यासाठी योग्य वेळी सिंचन करणे, संवेदनशील अवस्थेत पाणी देणे, मल्चिंग वापरणे, अँटी ट्रान्सपिरंट वापरणे, संतुलित खत व्यवस्थापन करणे आणि जैविक कीड नियंत्रण करणे ही सर्व तंत्रे अत्यंत महत्त्वाची आहेत. योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उन्हाळ्यातही उत्पादन कमी न होता चांगला नफा मिळतो. शेतकरी बांधवांनो, आपल्या स्थानिक हवामान, मातीचा प्रकार आणि पिकाची अवस्था लक्षात घेऊन शत्रुस्त्र पद्धतीचा वापर करावा. धन्यवाद.